घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाल घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी. आलेल्या सगळ्या खरं तर मान्यवरांसाठी या 3 उक्ती सादर करत मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सगळ्यांना घेऊन चलतोय. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये विजयालक्ष्मी मैदान नेरे या मैदानावरती एक सादर होणारी एक रंगतदार क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा ओट द ग्राउंड. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवत असताना सलामीची जोडी, ज्यामध्ये प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला त्याला खरं तर जोड देण्यासाठी विक्रम ही जोडी आपण पाहतो. मागील मॅचमध्ये या जोडीमध्ये थोडंसं चेंजेस बघायला मिळाले. त्यानंतर आज आपण वाकडी संघाला पाहिलं तर बॅक ॲक्शनमध्ये आपल्याला आतिश अमित बघायला मिळतात. फार तर कमी वेळेला आपण त्यांचा देखील पाहतो क्रिकेटसाठी. आणि आज हा संघ बघितला की मग असं वाटू लागलं की जुना संघ परत आलाय. आणि वाकडी संघाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आज तितक्याच चांगल्या दर्जाचा देखील आपण इथे पाहत आहोत. बघा गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिलेली आहे. पहिलं षटक आदित्य मोरे, टेनिस क्रिकेटच्या पटलावरील खुल्या गटामधील हा खेळाडू. अऊ पवार याच्या खरं तर सानिध्यामध्ये क्रिकेटचे धडे गरवत टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंना खरं तर आपली उंची गाठली आणि एक मोठं नाव आपण पाहतोय ज्यानं कमावलं टेनिस क्रिकेटमध्ये, तो हा खेळाडू. एक दमदार गोलंदाज. पहिल्या खरं तर मॅचमध्ये देखील छान परफॉर्मन्स. मागील मॅचमध्ये तर काय अफलातून खरं तर 2च धावा देऊन त्यानं खर्च फेकलं, षटक फेकलं होतं. 2च धावांचा खर्च पाहिला होता. इथे पहा योगेश आहेत लेग स्लिपला, झेल टिपलाय आणि हा धक्का बसतोय बघा. पहिला फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का टीमला. प्रतीक आणि विक्रम ही जोडी होती. विक्रम बाद झाला, त्यानंतर प्रणव पाटील हा खेळाडू मैदानामध्ये. दोन्ही पण फलंदाज आपण जर बघितले तर तितकेच ताकदवर आहेत. तर नक्कीच याच दरम्यान आम्ही पाहतोय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांचे इथे आगमन झाले ते आम्ही पाहतोय. सन्मान्य युवा डॅशिंग नेतृत्व, सामाजिक आणि राजकीय सेवेचा पिंड जोपासणारे सन्माननीय दर्शनजी ठाकूर साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं करूया आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जंगल जाला परी मराठा, पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. आदित्य मोरे आणि रोहिंजन संघाचे खेळाडू यांच्यामध्ये एक तुंबळ युद्ध, अभेद्य भेदी भेदणारा खेळ. टेनिस क्रिकेटचा रोमांस, युवा पर्वाचा जोश, तारुण्याचा जल्लोष, सलसलत्या रक्ताचा हा जोश मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने यंगस्टार वाकडी, दुसऱ्या बाजूनं त्याच खरं तर कॅलिबरचा, त्याच ताकदीचा अजून एक युवा प्रवर्ग असलेला संघ. आणि दोघांमध्ये महाअंतिम फेरी, मेगा फिनाले. आणि मेगा फिनालेमध्ये पहिलं षटक आदित्य मोरे एक जबरदस्त कामगिरी दाखवून देतोय. ओव्हर द विकेटनं हा चेंडू आपटी बार बॉल गुडलँड स्पॉट मध्ये खरं तर हा एक सुंदर चेंडू त्यानं रिलीज केला. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र, माय कॉन्सन्ट्रेट अबव बॉल अँड गुडलँड. टप्पा पडल्यानंतर चेंडूला तितकी छान उंची आणि तितकंच छान ऍक्सेलरेशन, या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम देत एका निर्धाव चेंडूची सांगता करत आपण पाहतो एक सुंदर असा बॉल खेळाडू आदित्य मोरेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट वन्स अगेन, पुन्हा एकदा. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. अऊ पवारनं टेनिस क्रिकेट विश्वाला, वाकडी संघाला काय दिलं तर आदित्य मोरे सारखा एक हिरा दिलाय. आणि तो कोहिनूर आपण बघू शकतो बघा. पहिलं षटक एक दमदार षटक फेकत आपलं षटक संपुष्टात आणलं. एका ओव्हरमध्ये खर्च केली आहे फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 गड्याला बाद केलेला आहे. क्या बात आहे. सागर सर, मागील ओव्हरमध्ये देखील हाच कारनामा, या ओव्हरमध्ये देखील हाच कारनामा आपण पाहतोय आदित्य मोरेचा. आणि समोर देखील ताकदवर संघ होते, दोन्ही संघ ताकदवर, ज्यामध्ये गावदेव उसरली खुर्द म्हटला तर तितक्याच ताकदीचा, त्याच कॅलिबरचा. त्यानंतर आपण आता पाहतोय जयदुर्गा रोहिंजन संघ म्हटला तर तो देखील त्याच कॅलिबरचा. परंतु त्यांच्यासमोर आपण जर पाहिलं तर आदित्य मोरे ज्या खरं तर पद्धतीनं कामगिरी करतोय, अगदी सरस भूमिका. काय आपण खरं तर याबद्दल मत मांडाल आपलं? नक्कीच वाकडीनं या स्पर्धेमध्ये दाखवली त्यांची गोलंदाजी. आकाश आऊचं नेतृत्व आहे. डॉक्टर आम्ही पाहतोय पाहुण्यांचं इथे काही वेळातच आगमन होणार आहे, त्यांची आम्ही प्रतीक्षा करतोय. डॉक्टर रोशन पाटील यांचं सुद्धा आगमन होणार आहे. ज्याने ज्याने आम्हाला इथे सहकार्य केलं, अगदी प्रमुख अतिथी मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे. दर्शनजी ठाकूर साहेब, अध्यक्ष पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
यांचे इथे आगमन झालं. मॅचकडे वळणार आहोत. सुरेख सुरुवात, चांगली सुरुवात. पोलादी निर्धार आमुचा असुर बळांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे असं म्हणत सामना आपण पाहिला हसत कळत सुरू राहिला. पहिलं षटक अगदी धारदार राहिलं वाकडी संघासाठी, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात आऊ पवारवरती हल्ला कल्लोळ करत असताना या बॉलवरती गॅप मधून इनसाइड आउटचा फटका, चौकार. क्या बात आहे, सुपर फलंदाजी. सुरुवात जरी थोडी तिखट झाली असली परंतु त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेला फलंदाज प्रतीक पाटील ज्यानं पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली होती त्याला स्ट्राईक मिळताच त्यानं इथून मात्र हल्ला कल्लोळ सुरू करत सुंदर अशी फलंदाजी दाखवायला सुरुवात केली. 5 ओव्हरची मॅच, त्यामुळं 2 खरं तर आपण षटकं पाहतोय जी यार्ड सर्कलची आहेत. बघा इथे अजून एक सेफ स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रतीक आहे तिथे बॉलवरती, 1 रन तरी कंप्लीट केले. सेकंडसाठी गेलेत सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण करत असताना फलंदाज. तर नक्कीच आकाश, जो रोहिंजनचा प्रणव पाटील खेळतो आणि त्याला प्रत्येक षटकारासाठी आम्ही व्यासपीठावर पाहतो युवा नेतृत्व दर्शनदादा ठाकूर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. अध्यक्ष पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून प्रणवला षटकारासाठी 200 रुपये. क्या बात आहे. खेळाडूंचं खरं तर आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न नियमितपणे नेरे टेनिस क्रिकेट विश्वावरती ज्यांचं अफाट प्रेम राहिलं त्या मान्यवरांच्या माध्यमातून बक्षिसांची सुनावणी देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आऊ पवार गोलंदाजी करत असताना वाकडी संघाला नाविन्याची झळाळी प्राप्त केलेली आहे, ज्यानं रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आणि खुल्या गटामध्ये देखील अनेक स्पर्धा, श्रीमंत खेळाडू, टाटा नॅनो कार विजेता खेळाडू, अनेक मैदानांमध्ये खरं तर मालिकावीरचे अनेक पुरस्कार विजेता खेळाडू, या परिसरातील सर्वाधिक जास्त मालिकावीर पटकावणारा खेळाडू आपण पाहतोय आऊ पवार. त्याची गोलंदाजी, त्याच्यावरती 2 प्रत्याल्ले जरूर झाले, 1 चौकार होता त्याच्यामध्ये, त्यानंतर 2 आल्या, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर सिंगल. अशा पद्धतीनं 7 धावा खर्च करत दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू. एकूण 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फर्स्ट हाफमध्ये पूर्वार्धाचा खेळ, ज्यामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयदुर्गा रोहिंजन ब या संघाची. फिल्डिंग सेटअपमध्ये चेंजेस. 5 ओव्हरची मॅच आहे, इथून वाचून खेळायचा प्रयत्न फलंदाजांकडून देखील. सोपानदादा पाटील आपण पाहतोय, महाराष्ट्र स्टील आर्ट ज्या संघाचे पुरस्कर्ते त्यांचा संघ ते देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत व्यक्त करूया. इथे बघा त्या स्वागतामध्ये खरं तर त्यांना अजून एक खरं तर धक्का देत असताना एक मोठी जखम त्यांना केली आऊ पवारनं आणि अजून एका फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता. दुसरा गडी बाद. एका पाठोपाठ एक विकेट्स पडत चाललेल्या आहेत. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं आऊ आणि आदित्यनं 2 विकेट इथे आपण पाहतोय आपल्या खरं तर गोलंदाजीमधून गुंडाळला, ज्यामध्ये 5 ओव्हरची मॅच आहे. टेम्पो वर न चढवताच मैदानामध्ये फलंदाजी करत होते, परंतु अक्षरशः इथे आपण गोलंदाजी इतकी भेदक पाहतोय वाकडी संघाची. इथून मात्र त्यांनी अगदी ज्या पद्धतीनं हेरलेलं आहे फलंदाजांना, त्यांची गोलंदाजी आज अक्षरशः जादू टाकते मैदानामध्ये. कारण आपण जर पाहिलं तर या आधीच्या देखील सामन्यामध्ये तेच घडलं आणि या सामन्यामध्ये देखील तशीच सुरुवात, जशाच तसं प्रत्युत्तर समोरील संघाला देत असताना आज वेगळ्याच फर्मामध्ये आज आपण पाहतोय वाकडी संघाला. सर्वजनच्या सफाईनं खरं तर फलंदाजांची पिसं उपटतात त्यांचे गोलंदाज. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न जरूर राहिला. नक्कीच आकाश, याच दरम्यान आम्ही पाहतोय सन्मान्य सुधागरजी चोरगे साहेब प्रसिद्ध हारवाले, तर नक्कीच ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला 5 दिवससाठी हाराची सेवा दिली आणि आमचे दानशूर दाते त्यांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. सुंदर अशी फलंदाजी करायचा प्रयत्न जरूर आला. एकूण रन झालेत फलकावरती 8. नो मोर रन, ओनली 8 रन्स ऑन अ बोर्ड. 8 धावा धावफलकावरती, प्रत्येकी षटकामागं 4.0 ची सरासरी. तिसरं षटक वैयक्तिक, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य मोरे वन्स अगेन बॉलिंग अटॅक वरती. समोर फलंदाज आपण पाहतोय प्रतीक पाटील आणि विघ्नेश पाटील, हे 2 खेळाडू आहेत ज्यामध्ये प्रतीकनं आतापर्यंत 8 धावा आपल्या टीमसाठी जरूर दिल्यात. विघ्नेश अजूनपर्यंत अकाउंट ओपन नाहीये. आदित्य मोरेची एक धारदार गोलंदाजी, वुडलँड स्पॉटमध्ये आपटीबार चेंडू, खांद्यातील वेग, मनगटामधील ताकद चेंडूवरती पणाला लावत
टेनिस क्रिकेटमधील एक घातक गोलंदाज तो आहे हे खरं तर सांगत असताना एक दर्जेदार खेळ दाखवताना पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन तो तयार झालेला. हलक्या हातानं अगदी ऑफसाईडला खायचा प्रयत्न राहिलाय कव्हरच्या रिझन मध्ये. तेजस आहे तिथे, बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो बघा. चांगली रनिंग बिनिंग द विकेट. तर सन्माननीय आदरणीय मेघनाची मस्कर साहेब यांचे इथे आगमन झाले. नेरे गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व सौरभ मस्कर यांचे पिताश्री आहेत. वरून असतील आमचे आणि आज स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये आपण त्यांना फायनलच्या सामन्यामध्ये उपस्थिती पाहतोय. ओर द विकेट न ओ हो क्या बात आहे. बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, यष्टी उद्ध्वस्त, एक यष्टी वाकवत यष्ट्या वाकवल्या असता फलंदाजाला बाद करत क्लीन चिटच्या स्वरूपात तिसरा धक्का टीम जय दुर्गा रोहिंजनला. इथे एक पारितोषिक आले बघा आमच्या सगळ्या समालोचक टीमसाठी. खास करून सागर मांडवकर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय आम्ही आहोत. त्या सगळ्यांसाठी दर्शनदादा ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चांगली खरं तर पाठीवरती थाप त्यांची आपल्याला पाहायला मिळते नियमितपणे. आणि आजच नाही आपण पाहतो नियमितपणे. मग नेरे संघ असेल, या परिसरातील समालोचक असतील, सागर मांडवकर सर असतील, सगळ्यांवरती नियमितपणे आपण त्यांना खरं तर शाबासकीची थाप देताना आपण त्यांना पाहतोय. त्यांचं देखील खूप खूप आभार. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातही घ्यावे. खरं तर असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा देखील आम्ही सन्मान करू. मैदानामध्ये आपण पाहतोय आदित्य मोरे. दुसरं षटक आपण पाहतोय स्वतःच्या कारकिर्दीमधील या सामन्यातील. यावेळचा बॉल फटका हवेमध्ये, मिस्टायमिंग स्ट्रोक, फॉलो थ्री मध्ये कॉटन बॉलची संधी आणि ही नामी संधी चालून आली असता संधीचं सोनं निर्माण केलंय फलंदाजाला बाद करण्यामध्ये. हा 4था धक्का देत असताना टीम जय दुर्गा रोहिंजनला. संघामध्ये ती दिली जातील. म्हणजे जो बेस्ट खेळाडू आहे त्यालाच तो अवॉर्ड मिळणार आहे. मग 4 टीम्स आहेत, मग 4 टीम्स मध्ये एक बक्षीस वाटायचं हे समीकरण नेरेमध्ये कधीच गुंतत नाही आणि आजही गुंतणार नाहीये. याच्यावरती सगळ्यांनी फोकस करायचंय. आणि येस, आम्ही पहिल्या मॅचेस पासून हे खरं तर पुकारलेलं आहे. आपण ऑनलाईव्ह चेक करू शकता. येस, आम्ही देखील नियमितपणे येतो नेरेमध्ये. नियमितपणे हाच रूल त्यांचा राहिलेला असतो बघा. बेस्ट आणि बेस्टलाच मिळणार बेस्ट. क्या बात आहे. अगदी खरं तर टॅलेंटची ओळख या परिसरातील खरं तर एक ताकदवर संघ आपण पाहतोय. आणि आपण जर पाहिलं तर आमचे नक्कीच नरेश शेठ पाटील साहेब वाकडीचे टेनिस क्रिकेटवरती खूप प्रेम करणारे व्यक्तिमत्व. हा सामना लाईव्ह बघतायत. वाकडी गावचे आधारस्तंभ. इथे पहा गुडलँड स्पॉटवरचा बॉल, चांगला चेंडू. करंजळे टीम आपलं देखील खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपण खेळत फक्त आता अर्धा तास आम्हाला कॉपरेट करा. करंजाडे प्लीज त्या पडद्याच्या मागे बसा. रिक्वेस्ट आहे आपल्याला, प्रेमाची विनंती करतोय. कारण कमिटीकडून आम्हाला माहिती मिळते फायनलचा सामना आहे ना आकाश म्हणून. येस, इट्स अ फिनाले. आणि फायनल मध्ये आपण बघतोय बघा पुढचा बॉल चांगला हलक्या हातानं मिड विकेटच्या रिझन मध्ये कैलास करमळकर बॉल वरती. आणि हा झेल टिपला असता अजून एक धक्का वाकडी संघानं रोहिंजन संघाला दिलेला आहे. काय खेळी पहा मैदानामध्ये. जो झेल टिपलाय तो अक्षरशः नक्कीच सगळ्यांची मनं जिंकेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कैलास होता तिथे. त्यानंतर आपण जर बघितलं तर एकूण 5 गडी बाद केलेले आहेत आतापर्यंत वाकडी संघाच्या भेदक गोलंदाजीने. आणि ज्यामध्ये आदित्य मोरेनं टोटल 4था गडी आपल्या या खरं तर मेगा फिनाले मधील ओव्हर मध्ये इथे घेतलेला. एक दर्जेदार गोलंदाजी आपल्या संघासाठी.
सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, जितकी चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. आशिष पाटील बाद झालाय, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील आता आपल्याला बघायला मिळणार आहे. बंटी स्ट्रायकर एंडवरती, अलीकडच्या कालामध्ये सलामीला यायचा फलंदाज. सध्या घडीत आपण पाहतो, इथे पहा हा मिस्ट्रायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु खेळाडूंच्या डोक्यावरतून दरम्यान सीमारेषा बाहेर एक नशिबाचा चौकार. तर इथे आपण पाहतोय प्रथमेश दादा पवार यांचा नक्कीच आम्ही आवर्जून उल्लेख करू. एकूण धावा झाल्यात तर 14 रन्स ऑन बोर्ड. ज्यांची जन्मभूमी खरं तर कल्याण डोंबिवली परिसरामधून बिलॉंग करतात ते, आणि कर्मभूमी आहे नेरे, आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचं देखील आम्ही नक्कीच स्वागत करू. प्रथमेश दादा पवार इथे आलेत, आपलं देखील खूप खूप स्वागत. नेरे टीमचे खंदे समर्थक, नियमितपणे आमच्यावरती प्रेम, विलास, उल्हास सगळं काही ते खरं टाकतात. 24 तास ओला सर्व्हिस ज्यांच्या माध्यमातून खरं तर कार्यरत असते. आता उबेरसाठी ते काम करत आहेत. एका दिवसामध्ये 7,000चा कलेक्शन त्यांचा हा रेकॉर्ड आहे बघा. हवेमध्ये बॉल, झेलची संधी, वन्स अगेन आऊ पवार इज हिअर. अजून एक झेल टिपला असता, फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश. अजून एक मोठा धक्का टीम रोहिंजनला. तर सन्माननीय आदरणीय राजाराम पाटील साहेब, माजी उपसरपंच आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व, सन्माननीय राजाराम पाटील साहेब माजी उपसरपंच, त्यांचं वेलकम करूया जितू 11 जवानमान नेरे आयोजित स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये. सुरेख सुरेख गोलंदाजी, सरोजच्या सफाईनं आज फलंदाजांची पिसं उपटताना आदित्य, अविनाश, त्यानंतर आऊ पवार या सगळ्यांची एक भेदक गोलंदाजी आपण बघितली मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील ऑफसाईडला सहज हलक्या हाताने खेळलाय. गॅपमधून फटका मारायचा जरूर प्रयत्न राहिला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये समीकरण इतकं तेज गुंतलं नाहीये. आता इथून आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक सुशांत पाटील, एक चौकार जरूर दाखवलाय. जास्तीत जास्त बॉल सुशांत खेळणं महत्वाचं आहे. जर सुशांत इथून नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा राहिला तर हे वाकडीचं सौभाग्य असेल आणि रोहिंजनचं दुर्भाग्य असणार आहे. ऑन स्ट्राईक सुशांतचा साठी हा बॉल जरूर होता. हाकूट टप्प्याचा बॉल, अगदी वेगानं बॉल खरं तर इथे एक्झिक्यूट केला होता. अविनाश म्हटलं तर मग सुसाट वेग, एक्सेलरेशनचा भरदा संगम, अनेक मैदानांमध्ये वेगासह गोलंदाजी करत वेग 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 आणि फक्त वेग ही माझी आहे ओळख, ही ओळख पटवून देणारा खेळाडू. पुन्हा एकदा 14 षटक. यावेळचा बॉल लिडिंग एज त्याच झोन मध्ये, परंतु यावेळी बॉलला अमित आडवा गेला आणि बॉलला अडवला असता आपण पाहतोय अतिश आडवे गेले तेच, आणि बॉलला अडवला असता आपण पाहतोय इथे खरं तर धावा वाचवला टीमसाठी. सुशांत होते स्ट्राईक वरती, 1 रन आली. 1 रन धावसंख्या फलक पुढे 16 रन्स धाव फलकावरती. अतिश अमित ही जोडी बघितली तर नियमितपणे कन्फ्युजन. इथे फटका चांगला खेळलाय, क्लासिकल स्ट्रोक, सुपर फटका खेळाडूच्या डोक्यावरतून. प्रतीक होता, प्रतीकला बॉल पर्यंत पोहोचणं कठीणच. तेजसला देखील चकवत बॉल सीमारेषा पार, चौकार. अगदी सुंदर संगीत, आमच्या सचिनचं आवडतं गाणं. सचिन मोरे, मिस्टर आयकॉनिक, नेरे संघातील एक सांगा ब्युटिफुल क्रिकेटर, एक चांगला ट्रेकर आहे. हवेमध्ये हा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये ॲज लाईक दॅट क्लोन फटका. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. शेवट चांगला करत असताना फलंदाजीसाठी आलेला वैभव पाटील, सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. नक्कीच आकाश बघा, हे बोनशेतचे कलिंगडवाले मामा आहेत. हे दिवसा कलिंगड विकतात आणि रात्री उच्च क्वालिटीचे शेंगदाणे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. प्रचंड मेहनत. 2 बोनशेतचे कलिंगडवाले आम्ही पाहिले मामा,
जे शेंगदाणे सुद्धा विकतात. मात्र काल जेव्हा 200 सामना होता ना तेव्हा ते घरी गेले. का गेले माहिती नाही. सुपर 8ची मॅच होती. यस एकूण धावा झाल्यात टोटल 24 रन्स ऑन अ बोर्ड. नक्कीच आकाश, काल आम्ही पाहिलं 200 अख्खा गाव खाली होता. पण हे मामा सगळ्यांना शेंगदाणे विकतात ते का थांबले नाही याचा अभ्यास तिथे चर्चा चालू होती. आय थिंक सेक्युरिटीसाठी गेले असावे. सगळा गाव इकडे होता. इथे आपण पाहतोय ऑफ साईडला बॉल अगदी जमिनीला गरंगलत जातोय. अरुण पाटील सर आहेत तिथे बॉलवरती. 1 रन मिळणार. एक रन इथे आली. नागेश कंडागले यांची बॅट आम्ही आज इंस्टाग्राम स्टोरीवरती टाकलेली आहे. तर ती बॅट पाहता त्यावरती 2 कमेंट सेम आल्यात आणि त्या कमेंट कशा आहेत, बॅटची पूर्ण चालन बनवलेली आहे. इथे आपण पाहतोय हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू, डॉट बॉल, प्रेशर क्रिएट करणारं क्रिकेट बघा. 5 ओव्हरची मॅच आहे. असं वाटलं किमान 60+ तरी धावा सहजरित्या बनवतील. परंतु ज्या पद्धतीनं आज गोलंदाजी चालली आहे, आऊ पवार आणि त्याचे सगळे खरं तर हे आपण पाहतोय सवंगडी, त्यानं आज मैदानामध्ये उतरवलेली सेना एक अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी देत आहेत बघा. हा चेंडू यॉर्कर लेनचा बॉल अगदी खोलवरती बॉल फेकला होता. एक सिंगल इथे प्राप्त होत्या. धावसंख्या फलक एकूण 26च्या घरामध्ये. प्रेम पाटील वाजे आज आमच्या सोबत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक 2024. जास्त हायएस्ट स्कोर जर झाला असता तर आपण मग अजून जास्त वेळ खरं तर मेगा फायनलला अजून मजा येईल. आपले पाहुणे देखील येणार आहेत असं वाटलं होतं. परंतु रोहिंजन संघ आपण पाहतोय थोडासा बॅकफूट वरती. नक्कीच बंटी फ्रंट फुटला येऊन हाफ खेचलाय. एक सुई मधून निघालेला सरळ स्ट्रोक, शानदार षटकार. ती म्हटलं की जितका वेळ आता बंटी खेळेल, जितका वेळ आता सुशांत मैदानामध्ये खेळेल ना बॉल, ते सौभाग्य असेल मी म्हणेन जयदुर्गा रोहिंजनचं. बघा अजून एक मारायचा जरूर प्रयत्न राहिलाय, परंतु यावेळी कैलास करमळकर आहेत. डाऊन दी ग्राउंड पाठमोरे आलेत. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न बघा आणि या धावा देखील सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिडिंग द विकेट. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो कारण की संघ अडचणीमध्ये होता आणि त्यांना हवाय फायटिंग स्कोर. मग फायटिंग स्कोर साठी मैदानाच्या आतमध्ये सुशांत ऑन स्ट्राईक येणं किती महत्वाचं आहे त्यांना माहिती आहे. आणि सुशांतच्या बॅटमधून खरं तर या अलीकडच्या 2 बॉलवरती 8 रन्स आल्यात, तर त्यांच्यासाठी आल्हाददायक ठरल्या जात आहेत. एकूण धावा 34 धावफलकावरती. षटकातील अंतिम बॉल. हा चेंडू आणि हा चेंडू देखील लॉंग स्टॉप रिजन मध्ये विकेट किपरच्या मागे बाईच्या स्वरूपात जयदुर्गा रोहिंजनसाठी सोने पे सुहागा. एक शानदार चौकार. नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ आपण बघितला. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा बनवल्यात टोटल 38 आणि 39 इथे टार्गेट सेट केलेला आहे. आता 39 रनचेच असेल. धावा कशा बनतील आणि कशा बनवल्या जातील याचा नक्कीच धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय जोहे गावातील पेन परिसरातील आणि पनवेल तालुक्यामधील एक नामांकित समालोचक. नियमितपणे आपण पनवेलमध्ये ज्यांचा आवाज ऐकत असतो, अमित पाटील सर जोहे पेन यांचा आवाज आपण ऐकूयात. मी घेतोय छोटासा ब्रेक. या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जितू 11 जयहनुमान क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ, अष्टविनायक मित्र मंडळ आणि जयहनुमान व्यायाम मंडळ सोबत ग्रामस्थ मंडळ नेरे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक 2024 ऑन स्ट्रीमिंग एकविरा लाईव्ह इव्हेंट अँड WTC. तर धन्यवाद आकाश. तर सन्माननीय पाहुण्यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आपण वेलकम करूया. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. आम्ही पाहतोय बोनशेत गावचे युवा नेतृत्व अजय फडके आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेतात. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक आपण पाहतोय अजयजी फडके बोनशेत युवा नेतृत्व, पुरोगामी संघटनेसाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व, त्यांचं आपण करूया मनापासून धन्यवाद. थोडा अंपायर थोडा वेट करा. विनोद पाटे एक 5 ते 10 मिनिटं थोडा वेट करा. तर नक्कीच बक्षीस समारंभ इथे होणार आहे.
तर नक्की 4:28 का अमित सर आपण थोडी चर्चा करूया या इनिंगमध्ये. काय म्हणाल आयोजनाबद्दल? टाइम मॅनेजमेंट खूप छान आहे, तुम्ही सुद्धा लवकर फ्री व्हाल असं होतं का? किती 90% तर मी म्हणेन 99% आयोजनामध्ये असं होत नाही. हॅलो, अगदी जबरदस्त आहे आयोजन. आणि सर्वप्रथम जी फायनलची मॅच एवढ्या लवकर होते हा मला तर वाटतं आता या आपल्या रायगडमध्ये रेकॉर्डच झाला आहे. म्हणजे परफेक्ट कार्यक्रम आणि करेक्ट नियोजन. तर सर्व ग्रामस्थ मंडळ नेरेला आम्ही विनंती करेन, नेरे गावातील सर्व पदाधिकारी, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 फायनल इथे रंगत्या. अगदी उत्तरार्ध आपण पाहणार आहोत आणि या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान देणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर केंद्रीय मंत्री चषकाचे यशस्वी आयोजक जगन पाटील साहेब यांचे इथे इताडेचे यांचे इथे आगमन होणार आणि त्यांची प्रतीक्षा करतोय. तर नक्कीच अमित पात्रे साहेब बघा, थोड्या अंतरावर बैलगाडा शर्यतीचा आखाडा आहे, तो सुद्धा सुरू झालाय तिकडं. आणि विनोद पाटे यांना थोडी धाकधूक लागल्या, जर लवकर झाली असती तर तिथं पण पोचलो असतो, मात्र आज नाही, त्यांना तो कार्यक्रम होणार. नक्कीच 4:30ला फिनिश झाल्या असत्या, मात्र पाहुण्यांच्या आगमनाने आम्ही पाहतोय त्यांचा आपण प्रतीक्षा करतोय. आज वाकडीचा परफॉर्मन्स ॲडव्होकेट अरुण पाटील खूप छान राहिला, आज खुश केलं सर्वांनी, इम्प्रेस. बॉलिंग कदाचित सराव चांगला असेल तर रिझल्ट चांगले मिळतात ना, आणि तेच पाहायला मिळालं. रमेश पवार आहू यांना पाहतोय आपण, धनंजय शेठ पाटील असतील, नरेश शेठ पाटील यांचा संघ इथे आपण पाहतोय फायनल मध्ये. तर नक्कीच काही क्षण आम्ही प्रमुख पाहुण्यांची प्रतीक्षा करतो आणि त्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत.
तर अगदी काही वेळातच ज्या नेरे संघानं भिवंडी परिसर गाजवला होता, केंद्रीय मंत्री चषकामध्ये चॅम्पियन ठरलेला संघ, भल्या भल्या संघांना पाणी पाजलं आणि तिथे विजेतेपद पटकावलं होतं. आणि त्या चषकाचे सन्माननीय आयोजक, सन्माननीय सरपंच जगन पाटील साहेब इताडे यांचे इथे आगमन होणार. तर ऑन दी वे एक ते 5 ते 10 मिनिटांमध्ये येतील. आता सामना सुरू करा, माहिती मिळाली आम्हाला. तर मी दोन्ही संघांचा आभार मानेन, सर्व आजचे चारही संघांचा आभार मानेन, कारण आज आयोजकांना तुम्ही जो मॉरल सपोर्ट दिला त्याबद्दल. यस, अमित सरांकडे आता आपण वळूया. हेलो, धन्यवाद अकाजी शेळके और धन्यवाद सागर मांडवकर जी. सभी का हार्दिक स्वागत. G211 जय क्रिकेट टीम, गावदे क्रिकेट टीम, अष्टविनायक मित्र मंडल, हनुमान व्यायाम मंडल, ग्रामस्थ मंडल नेर आयोजित स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 का मेगा फाइनल का अंतिम मैच. और जीतने के लिए गावदी वाकड़ी टीम को चाहिए यानी कि 30 बॉल में 39 रन, 39 की जरूरत है. दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे आतिश जमदाड़े और नॉन स्ट्राइकर पर रमेश पवार. और गेंदबाजी की बाटर संभालने के लिए आरंभिक गेंदबाज है प्रणव पाटिल. पहली गेंद जमदाड़े को, पहला मैंडेटरी पावर प्ले, एक गली है, एक पाय स्लीप, शॉट कवर मिड ऑफ, फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, और इस बार एक शॉट मिड विकेट है. एक सिंगल चुराया, पहला रन लिया. पहले रन के साथ गावदी वाकड़ी टीम का खाता ओपन, स्कोर 1. जीतने के लिए 38 रन चाहिए. थोड़ा सा धीमा गति का स्कोर इस फाइनल में लग रहा है, लेकिन गेंदबाजी चल सकती है, विकेट निकाल सकती है, तो परेशानी आ सकती है वाकड़ी के लिए. लेकिन अब देखना पड़ेगा कि किस तरह से इस बार देखा जाए ये जीत अर्जित करेंगे वाकड़ी टीम. फाइनल का मुकाबला है. आवू के लिए गेंद थी, बॉल लकड़ा तितर बितर हो गया बड़ी मछली जाल में. रमेश पवार आन डाले के ड्रेसिंग रूम में, फाइनल में कुछ नहीं कर सके. त्रिफलाची पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली. अच्छा है, पहला झटका 440 वोल्ट का झटका लगा है. रमेश पवार बाहर, इसका मतलब आधी सेना आ चुकी है, लेकिन वो सेना मजबूती के वाकड़ी की दिखाएंगे जलवा. स्कोर 1, लॉस ऑफ 1 विकेट. तर सन्माननीय आम्ही पाहतोय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाची भव्य दिव्य स्पर्धा, आणि ज्यांचे इथे आगमन झालं जितू दादांचे पिताश्री सन्माननीय वामन शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आम्ही पाहतोय त्यांचे बंधू जितेश शेठ पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालं. आणि या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या जितेश शेठ वामन पाटील स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकासाठी, त्यांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. और इसी बीच नए बल्लेबाज मैदान के अंदर अरुण पाटिल. ओ गली के ऊपर से थर्डमैन सीमा रेखा के बाद नंबर आया 4, ठोक दीजिए. तो इसी बीच टीम का स्कोर पहुंचा है पंजाब बोर्ड के ऊपर 5 रन 1 विकेट के नुकसान पे. पर उनकी अगली डिलीवरी ये उड़ाया, लेकिन फील्डर मौजूद, आउट. विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में गावदी वाकड़ी टीम का. बिल्कुल 2 विकेट गिर चुके हैं और पहले ओवर में इस गेंदबाज ने जो
रोहिंजन टीम के लिए काम किया है, आरंभिक गेंदबाज की तारीफ करना पड़ेगी। वाट सुंदर गेंदबाजी और 2 झटके दिए वाकड़ी टीम को। पहले उन्होंने रमेश पवार को चलता कर दिया और इसके बाद अरुण पाटील बैक टू द डगआउट 4 रन बना के। अमित सर बघा शॉन पथक आलंय मैदानावर, यांची उपस्थिती ठरलेलीच असते। उनको लगता है कि अंदर क्या है, लाल वाले को देख रहे। विनोद पाटिल कुत्ता इंसान को काटे वो नूज नहीं, इंसान कुत्ते को काटे वो बेहतर मुझे। पहचान है, तेरी मेहरबानी। आओ जो किस तरह भी आए। जानवर वफादार होता है। स्कोर 5 और ये उड़ाया इस बार ऑन साइड के ऊपर, पैरों के ऊपर गेंद थी, मिलेगा 54 मिनट के एरिया में। नंबर आया 4, ठोको नीचे। पवार ने आते ही इस बार देखा जब बाउंड्री लगाई और 4 के साथ स्कोर पहुंचा 9 के घर में। डॉक्टर प्रवीण जी गायकर इस मैच को देख रहे होंगे, कुंडेवाल में वो कमेंट्री कर, लेकिन उनकी नजर होगी इस टीम के ऊपर, गांव की टीम है। इस बार लॉप, लेकिन फील्डर मौजूद है। यहां इस बार देखा जाए कैच की संभावना, लेकिन कैच को कैरी नहीं कर सके। ओवर की समाप्ति इसी के साथ ये पहला ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद गौदी वाकड़ी टीम का स्कोर है 10, लॉस ऑफ 2 विकेट। याच दरम्यान ज्यांचे इथे आगमन झाले, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक। राजकीय क्षेत्रामध्ये जितू दादांची कारकीर्द आपण नेहमी पाहिले आणि त्यांचं सामाजिक कार्य आणि त्यांचा सामाजिक कार्याचा वसा आणि जपणारं व्यक्तिमत्व आणि जितू दादांच्या अतिशय जवळच्या आणि जितू दादांची जागा त्यांच्या हृदयात या अशा आम्हा सर्वांचे लाडक्या देवाबाई पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण ही स्पर्धा त्यांचीच आहे आणि जितू दादांच्या जवळची आहेत। शेतकरी कामगार पक्षाचं धुरंधर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि शेतकरी कामगार पक्षाचा 65 वर्षाचा इतिहास जिवंत ठेवण्याचं कार्य आज तागायत हीच मंडळी करत असते आणि त्यांच्या समवेत आम्ही पाहतोय सन्माननीय अतिथी मान्यवर यश प्रताप। और बिल्कुल इस बार बाउंड्री होगी, लेकिन गति कम, अंत में बॉल की जीत, फील्डर की और गेंद बाउंड्री पार, ठोक नीचे ठोक। रमेश जी पाटिल की तरफ से अगर लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारते तो 2000 रुपए का इनाम। और अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया, गुड डिलीवरी, सही लाइन और लेंथ देखने को मिल चुकी है। और चवन्नी के ऊपर गेंद फेंकना, बैट्समैन को बीट करना, ये गेंदबाज की खासियत है। और ऐसे बॉल डालने के बाद ग्लेन मैगरा, ऑस्ट्रेलिया के ब्रेटली, शान पोलाक, कर्टली अमरोज, कोर्टनी वॉश, मोहम्मद सैमी, कपिल देव साहब की याद आ गई। यस, चले जाओ, क्योंकि बल्ले का बाहरी किनारा आगा लगा, आवाज हमारे कानों के अंदर। 14 रन, लॉस ऑफ 3 विकेट। तो चलिए, अभी ये अंतिम मैच है, उसके बाद यहां नितिन पाटिल का विराट जो है वो जाएगा सीधा भी घर में। यह महीना पूरा प्याक है, आसमान में 3 कबूतर उड़ रहे। मैंने प्यार किया, उस फिल्म में कबूतर जा। और इस बार नए बल्लेबाज अविनाश पाटिल। यहां का वाकड़ी का स्कोर है 14। जीतने के लिए 21 बॉल 25 की जरूरत है, विकेट की जरूरत है और 11 रन इकट्ठा करने की जरूरत है। और कौन सी टीम के अंदर जरूरत होगी? जरूरत जीतने के लिए, जरूरत टीम के अंदर। और वाइड यॉर्कर जरूर फेंका है, तेजी के साथ मिश्रण, बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस बार देखा जाए जय दुर्गा रोहिंजन टीम की। एक जगह दोनों
माता के नाम से ये दोनों टीम खेल रही है गांव की। 25 की जरूरत है 20 बॉल में, 20 बॉल 25 रन। वो अच्छी बॉल इस बार देखिए, थोड़े से शफल हुए थे, अंपायर को बता रहे, लेकिन अंपायर खुद बता रहे कि गेंद लाइन से बाहर नहीं है, वाइड लाइन है, वो उसके अंदर से चली गई। और इसलिए हम कहते हैं कि सबसे नजदीक से मैच कौन देख रहे, वो अंपायर। क्या अंपायर की नजर है, सुरमा भरा है, रात दिन काम कर रहे। ये उड़ाया, ये बाउंड्री है कि छक्का है, फिर के चंपा खुश हुए रंबा, देखो पहले लंबा छक्का मारा, खंबा ठोक। स्पर्धा पाहतो आपण स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आणि जितू दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही दरवर्षी ही स्पर्धा पाहत असतो। जितू दादा म्हटलं तर सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे व्यक्तिमत्व, सर्वांसाठी धावून येणारे व्यक्तिमत्व। मात्र आज दादांच्या या स्पर्धेला व्यासपीठावर आम्ही पाहतोय त्यांच्या जवळचे, अतिशय जवळचे मित्र देवाबाई पाटील यांची उपस्थिती आम्ही पाहतोय। ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच आणि पनवेल तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक। व्यासपीठावरचं आणखीन एक व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय, अन्यासाठी रस्त्यावर उतरणारे, गोरगरिबांसाठी मदतीचा हात, राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दानशूर आणि शिक्षित व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस, माजी उपसभापती पंचायत समिती पनवेल, आणि एकदा जोरदार टाळ्या राजेशजी केनी साहेब, नैना हटाव आणि शेतकरी बचाव या संघटनेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या, एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी। नक्कीच आपण पाहतोय एकूण धावा 22 आहेत आणि 17 मध्ये 17 करायचे। जरूर आम्ही सर आम्ही माहिती का देतो, आज नैना हटाव आणि शेतकरी बचाव, सर्वसामान्य माणूस आपलाय आणि त्यांच्यासाठी तळमळतेनं धावून येणारे हे व्यक्तिमत्व। बिल्कुल अपील जरूर की थी, गेंद थोड़ी ऊंची है, मिलेगा सिंगल लेग बाई के रूप में और स्कोर आगे बढ़ चुका है 23 रन। और अच्छा काम किया उन्होंने, नैना गई, टेंशन खत्म हुआ। 3 गेंदों के ऊपर 3 चौके, 2000 रुपए इनाम दर कौन है, रमेश जी पाटिल। तो देखना पड़ेगा मैच के अंदर, अभी तक हिम्मत है, लेकिन जलवाई जुम्बी सिकंजा कसी हुई गेंदबाजी करना पड़ेगी, या इस बार रोहिंटन के गेंदबाजों को। ये इस बार फील्डर मौजूद जरूर थे, आज ड्रॉप हुई, क्या जसविन ने मैचेस कहते हैं, क्या पकड़ना चाहिए था। टीम का स्कोर 23, जीतने के लिए 16 रनों की जरूरत है 15 बॉल में, 15 चेंडू 16 धावांची गरज। प्रणव पाटिल की चौथी डिलीवरी, और इस बार पैरों के ऊपर गिर, हवा में जरूर और लपक लिया, क्या टिप्स करने के ऊपर चलता कर दिया। इस बार देखा जाए या वाकड़ी के बल्लेबाज को ड्रेसिंग रूम में, और टीम का स्कोर देखा जाए तो इस बार 23 रन, लॉस ऑफ 4 विकेट। बिल्कुल, क्योंकि नैना प्रकल्प को हटाओ, और हटाने के लिए हमारे पूरी तरह से मेहनत रंग आ गई। 23 को जोरदार हिट, और इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर मौजूद है, वहां मिलेगा एक सिंगल, और सिंगल के साथ स्कोर आगे 24,
जीतने के लिए 13 बॉल 15 की जरूरत है। फाइनल का मुकाबला है लेट जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 का। इस बार विजय लक्ष्मी मैदान नेरे के ऊपर दोनों टीमों के बीच घमासान मुकाबला। ये शॉट अच्छा है लेकिन सामने स्टोन लॉन्ग ऑफ वाले की तारीफ एक और इसी के साथ ये 2। गुड रनिंग। विकेट कीपर की चतुराई देखिए, बढ़िया उन्होंने बैकअप किया। ओव्हर की समाप्ती 3 षटकानंतर आपण बघू शकता गावदेवी वाकडी संघाची धावसंख्या ती 26, 4 गडी बाद 26। विजयासाठी मात्र इथं 12 चेंडू 13 धावांची गरज। नक्की ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते केंद्रीय मंत्री चषकाचे आयोजक इताडे गावचे सन्माननीय जगनजी पाटील साहेब सरपंच यांचे इथे आगमन होणार आहे। व्यासपीठावरचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्माननीय राजेशजी केणी साहेब, नैनासाठी प्रचंड मेहनत करणारे हे व्यक्तिमत्व, आणि देवाबाई पाटील, सन्माननीय दर्शनजी ठाकूर साहेब, आज नेरे गावातील अनेक राजकीय मंडळी। तर शैलेश दादाने विनंती करेन, आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्या कारणाने राजेशजी केणी साहेब जास्त वेळ देऊ शकत नाही, खूप साऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र। आम्ही त्यांना शेतकरी व कामगार पक्षाचं कार्याचा धुरा सांभाळताना अनेक वर्ष पाहत असतो आणि एक दमदार व्यक्तिमत्व। तर साहेबांचा इथे सन्मान होणार आहे। मी आयोजकांना विनंती करेन, सन्माननीय शिक्षित व्यक्तिमत्व, आदरणीय समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या, राजकीय कले आणि सामाजिक वारसा जोपासणाऱ्या राजेशजी केणी साहेब, नैना हटाव शेतकरी बचाव या मोहिमेसाठी अहोरात्र मेहनत देणारे व्यक्तिमत्व, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। तर नक्की साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात। स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकावर नेरे गावावर सुद्धा ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, नेरे गावातील अनेक कार्यक्रमामध्ये दादांना आम्ही नेहमी पाहत असतो आणि आज त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। तर स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकांसाठी सन्माननीय आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस यांच्याकडून आम्ही पाहतोय सन्माननीय राजेशजी केणी साहेब यांच्याकडून 5,000चं आर्थिक सहाय्य, आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद। तर नक्कीच राजेशजी केणी साहेब आपण दिलेल्या या अमूल्य वेळाबद्दल आपला आम्ही धन्यवाद देतो। फायनलचा सामना आपण इथे जरूर पाहतोय, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक। तर नक्कीच आपण पाहतोय जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, अष्टविनायक मित्रमंडळ। राजेशजी केणी साहेब आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये आपण आलात, आपलं धन्यवाद। तर सन्माननीय आदरणीय उपसरपंच राजाराम पाटील साहेब नेरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। तर पुढचा सन्मान होणार आहे सन्माननीय डॅशिंग व्यक्तिमत्व, राजकीय सामाजिक क्षेत्रातील देवळोली गावाचे ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि जितू दादांचे अतिशय जवळचे मित्र, ते आम्हा सर्वांचे लाडके देवाबाई पाटील। बघा, जरी दादांच्या नावाने स्पर्धा असली तरी देवाबाई यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, कारण ते दादांना नेहमी मिस करतात, कारण
तू सर्वांचा लाडका होता. जितू दादा तू आम्हाला हवा होता आणि आज दादांच्या नावाने स्पर्धा, तुझ्या नावाने संघ खेळतोय दादा, तुझ्या नावाने स्पर्धा भरवते आणि आज खऱ्या अर्थाने जितू दादा आम्ही खूप मिस करतोय. तर सन्माननीय राजाराम पाटील साहेब माजी उपसरपंच यांचा इथे सन्मान होणार आहे. मी शैलेश दादांना विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करावं. तर प्रमुख पाहुण्यांचा आम्ही वेट करतोय, थोडी दिलगिरी व्यक्त करेन. तर सन्माननीय राजाराम पाटील साहेब माजी उपसरपंच यांचा इथे सन्मान होणार आहे. तर नक्कीच आम्ही पाहतोय. सन्माननीय राजाराम पाटील साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. 12 मध्ये करायचे 13. आम्ही सर तुम्हाला आम्ही 4 वाजताच फ्री करणार होतो, चालतं. मात्र मॅनेजमेंट बद्दल काय म्हणाल? खूप खूप का दररोज सामने प्रेम 4 वाजता फ्री व्हायचं रोज आणि घरी नव्हता जात तो, इथे चकड्यांचं मैदान आहे तिथे टाइमपास करायचं. तर इथे सन्मान आम्ही करणार आहोत. तर सन्माननीय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आणि जितू दादांचे पिताश्री सन्माननीय वामन शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक यांचा इथे सन्मान करणार आहोत. मी मेघनाथजी मस्कर साहेबांना विनंती करेन वरिष्ठांच्या हस्ते वरिष्ठांचा सन्मान आम्ही इथे करणार आहोत. तर सन्माननीय वामन शेठ पाटील आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. तर येणाऱ्या 12 चेंडू 13 धावींची गरज. 4ही संघाने आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही त्यांचा खरंच खूप धन्यवाद देईन. कारण आज आम्ही सर वेळ कुणाकडे नसते, सर्वांना घाई असते. आम्ही सर तुम्हाला शर्यती पाहायचेत का? जवळच अड्डा. तर नक्कीच सन्माननीय वामन शेठ पाटील यांचा इथे सन्मान होईल. मी पुढे इथे एक सन्मान घेणार आहोत. उद्योग क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व ज्यांनी निर्माण केलं. उद्योजक बनण्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. मात्र आज नेरे गावातील प्रसिद्ध हारवाल्या आज खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रात ते लढवतात. ते सुधाकरजी चोरगे साहेब ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सन्मान करतोय. तर सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं मनापासून आम्ही आभार मानतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचा घटक होण्याचं भाग्य सर्वांना लाभलं. मी पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचा धन्यवाद देईन. तर इन टाइम सर्व्हिस शिवकृपा एंटरप्राइजेस, त्यानंतर आम्ही पाहतोय नारायण लक्ष्मी तांबोली चॅरिटेबल ट्रस्ट यांचा आम्ही धन्यवाद देऊ. तर ट्रॉफीचे पुरस्कर्ते तर जितू दादा 11 जानुमान नेरेचे बिग सपोर्टर डॉक्टर राजू टाटरे यांचा आम्ही धन्यवाद देऊ. आणि या स्पर्धेला संपूर्ण चेंडू आम्हाला स्पॉन्सर केले. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि मेडिकल किट दरवर्षी देतात. आणि नेरेचा जेव्हा सामना कुठे असेल ना तर ते पहाटे 3, 4, 2 काना वाजू दे सकाळी पण पाहत असतात आणि ऍक्टिव्ह असतात. जितू दादांच्या संघाचे ते बिग सपोर्टर आहेत.
चषकाचे यशस्वी आयोजक, संघर्षाचा नाव तो, मनाचा ठाव तो, क्रिकेटसाठी सर्व काही तो, केंद्रीय मंत्री चषकाची टेनिस क्रिकेट जगतातील भव्य दिव्य स्पर्धा जिथं जितू दादांच्या संघानं विजेतेपद पटकावलं होतं ते इटाडे गावाचे सन्माननीय सरपंच जगनशेठ पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, सहकारी परिवार यांचं इथे आगमन झालं. त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. सन्माननीय नेरे गावाचे सरपंच आदरणीय प्रकाशजी गाडगे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं करूया वेलकम. नेरे गावाच्या आम्ही पाहतोय राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व प्रगतीताई योगेश फडके ग्रामपंचायत सदस्य आणि सविताताई सुधाकर चोरगे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. सर्व दानशूर दाते. केंद्रीय मंत्री चषकाचे आयोजक आम्ही पाहतोय सरपंच जगनशेठ पाटील यांना. आज त्यांच्या स्पर्धेमध्ये नेरेने केलेला इतिहास सोनेरी अक्षरामध्ये कोणी विसरणार नाही. तर भावेश केने भाजप युवा नेते यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतो. यस, मॅच ऑन करा. आम्ही सर आपण कंटिन्यू सामन्याकडे लक्ष ठेवायचं. 12 मध्ये 13 सन्माननीय पाहुण्यांचा आम्ही स्वर्गीय जितेंद्र पाटील जितू दादांच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय साईनाथ पाटील साहेब इताडे यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन आपण आसन व्हा. आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी आम्ही पाहतोय इताडे भिवंडीवरून आज आम्ही पाहतोय आपल्या बिझी शेड्यूल मधून साहेब इथे आलेत. लांबचा प्रवास करून आलेत. आज नेरे गावावर असलेलं प्रेम, जितू 11 नेरे संघावर असलेलं प्रेम आणि स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकावर वेळात वेळ काढून दादांनी जो वेळ दिला त्यांचा आम्ही खरंच खूप धन्यवाद देऊ. केंद्रीय मंत्री चषक इताडे भिवंडीची स्पर्धा नेरेनं गाजवली आणि या संघाचं कौतुक दादाने केलं होतं. आज आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद. तर तुमच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे तो रोहिंजन विरुद्ध वाकडी. वाकडी हा याच विभागातील संघ युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यांच्या समोर तेवढाच बलाढ्य संघ रोहिंजन. हेलो, जीतने के लिए इस बीच 11 बॉल और 9 रनों की जरूरत है. ये अंतिम मैच है, ये मेगा फाइनल का मुकाबला है. जो टीम जीतेगी वो टीम 1 लाख की धनराशि और शानदार ट्रॉफी के साथ जश्न मनाएगी. कौन सी टीम है, वाकड़ी या रोहिंजन? रोहिंजन या वाकड़ी, समय बताएगा. क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है. आखिरी गेंद तक कोई कह नहीं सकते कि मैच कौन जीतेगा और कौन हारेगा, लेकिन जीतने के लिए या 11 गेंदों में 9 रनों की जरूरत है. लेकिन जिस अंदाज से इस बार देखा जाए कि शानदार दिलस्कूप शॉट खेल दिया और 4 रन के बदल स्कोर 13 के घर में. एक बार फिर से ये 6 बार देखा जाए दोबारा पल्लू शॉट, इसी को कहते हैं सुपला शॉट. 4 रन दिए. तो 4 के साथ स्कोर 34 के घर में. अब न समीकरण नजदीक है 10 बॉल 5 रन. गाउदी वाकड़ी टीम चैंपियन बनने के लिए लेट जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 का शहंशाह बनने के लिए उन्हें चाहिए 10 बॉल में 5 रन. बैक टू बैक 2 चौके ठोक दिए आदित्य मोरे ने. यह मोरे, सुंदर मोरे, वाह वाह वाह, शानदार चौवा. अब शहंशाह बनने के लिए तैयार है कई बार गाउदी वाकड़ी टीम. जश्न मना सकते, नाच सकते धूमधाम से. जीतने के लिए चैंपियन और इस बार देखा जाए विजेता बनने के लिए चाहिए आने वाले 9 बॉल में 1 रन. गाउदी वाकड़ी टीम
और इसी के साथ यहाँ पीछे प्रोडक्शन है। देखिए इस बार दो उन्होंने शॉट स्कूप शॉट खेले, उसके बाद एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच शानदार चौका। आदित्य मोरे व्यक्तिगत पहुंचे 13 पे। जीतने के लिए बस 1 रन की जरूरत है। वाकड़ी बनेगी चैंपियन स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी में। हल्के हाथों से जीत, तूफानों को थाम ले उसे समंदर कहलाता है, खुदा को जान ले उसे मस्त कलंदर कहलाता है। गिरते हैं मैदान जंग में कायरी, मगर जो जीतने की ठान ले उसे सिकंदर कहते हैं ठोक दीजिए।